पण मी म्हणतो की आता ऊन पडलं त्यामुळे काय एवढं वाटत नाही, पण जसं इथं पाऊस पडेल ना, पावसाळा येईल ना, थोडीशी हिरवळ वगैरे वाढेल ना, त्यावेळेला मी सांगतो तुम्हाला लोणावळ्यापेक्षा जास्त गर्दी. म्हणजे जेवढे लोक लोणावळ्याला नाही थांबत ना, तेवढे लोक ह्या ब्रिजवर येऊन थांबणार आहे. मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल ना की हा जो हायवे तुम्हाला दिसतोय ना माझ्या मागे, हा जो माझ्या मागे तुम्हाला हायवे दिसतोय ना, हा हायवे आहे आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा आपला बदलापूरवरून क्रॉस होतो. तर मी आता आहे बदलापूरमध्ये. बदलापूरमध्ये राहटोलीवरनं तुम्ही खाली उतराय ना, या दिशेला आले ना तुम्ही बदलापूरच्या आतमध्ये, तर तुम्हाला ना हा दिसेल, हा हायवे तुम्हाला दिसेल. हा इकडं जो जातो हा मुंबईला जातो ह्या साईडला. इथं बदलापूरला पण एक एक्झिट असेल, ईस्टला बदलापूर ईस्टला एक एक्झिट भेटलेला आहे. हा इथून सरळ पनवेल JNPT मुंबई JNPTला हा इकडून हायवे जातो. आणि माझ्या मागे बघाल ना तुम्ही, तर हा ह्या बाजूला टिटवाळाला जातो. टिटवाळा, कल्याण, मुरबाड वरून पुढं तुमचा हा जो पुढं जाऊन ना तुम्हाला इकडं समृद्धी हायवे, जिथं कल्याणच्या पुढं जो हे लागतो ना आपल्याला भिवंडी बायपासच्या पुढं जो आमने इंटरचेंज लागतो ना, तर हा जो हायवे ना पुढे जाऊन आमने इंटरचेंजला कनेक्ट होतो. आमने इंटरचेंजवरून मग तुम्ही समृद्धीला जाऊ शकता आणि तिकडे पुढे जाऊन तो तुम्हाला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला पुढे जाऊन कनेक्ट होतो. तर आता तुम्ही बघू शकता, आता भर ऊन उभं आहे, भर उन्हामध्ये मी उभा आहे. आणि मागे बघू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त वरती सूर्य एकदम तापलेला आहे. आणि समोर तुम्ही सगळा जो मलंगगड वगैरे, चंदेरी किल्ला वगैरे आहे ना, ते तुम्ही बघू शकता समोरच तुमचे दिसेल तो. आणि एकंदरीत आहे ना भावना, वातावरण आहे ना आता सध्याला एक गरम आहे. हे बघा गाडीसाठी ही हा हायवे पुढं अजून बनलेला नाही, पुढे अजून भरपूर काम बाकी आहे. भरपूर जास्त एवढं नाही आहे, पण ब्रिजवरती मसाला टाकण्याचं काम, म्हणजे थोडंफार जे असतं ना कॉन्क्रीट वगैरे, हे साईडचे जे साईन बोर्ड लावणे वगैरे, पट्ट्या मारणे, हे सगळे कामं अजून पुढं बाकी आहे. पण तरी पण लोक इथं प्रवास करतात. आता तुम्हाला बोर्ड दिसेल का नाही, मी तुम्हाला बोर्ड दाखवून देतो. हा बघा, स्पष्ट तर बोर्ड दिसणार नाही, मला तर नाही वाटतं स्पष्ट दिसेल एवढं लांबचं. पण हा तिथं जातो तुमचा मुंबई, इथं लिहिलेलं बदलापूरला पण इथं आउट होतो. इथं पनवेल JNPT वगैरे तिकडं तुम्ही जाऊ शकता. हा हायवे आहे ओव्हरऑल तुमचा. आणि हे जे पुढं दिसतंय ना, हा जातो तुमचा मुरबाड वगैरे. तर एकंदरीत बघायला गेलं ना, तर हा इकडं काय होतं माहिती आहे का तुम्हाला, जर कोणी बदलापूरवरून आलं ना, तर त्याला ना तिथून तो तिकडे एक रोड आहे बघा, त्या साईडला एक रोड आहे. त्या रस्त्यावरून आहे ना असं येऊन आहे ना इथं कनेक्ट व्हायचा हा रस्ता. म्हणजे तो रस्ता इकडून ह्या रस्त्याला कनेक्ट व्हायचा, ह्या इकडचा जो रस्ता नाही ह्याला असं कनेक्ट व्हायचा. आणि तिकडं जाऊन तुम्ही बदलापूर, राहटोली वगैरे त्या साईडला निघायचा तो रस्ता. पण तो रस्ता हायवेला क्रॉस न करता तिथून यांनी इकडून ह्या साईडने ब्रिज दिलेला आहे. आता जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही कुठं राहटोली साईडला यायचं असेल ना तुम्हाला, बदलापूर वेस्टवरून ईस्ट म्हणजे डॅमच्या रोडला जाण्यासाठी, बदलापूर गावात जाण्यासाठी त्या साईडने, तर तुम्हाला हा ब्रिज कनेक्ट करून दिलेला आहे. आता ह्या ब्रिजनं तुम्ही जाऊ येऊ शकतात. पण मी म्हणतो की आता ऊन पडलं त्यामुळे काय एवढं वाटत नाही, पण जसं इथं पाऊस पडेल ना, पावसाळा येईल ना, थोडीशी हिरवळ वगैरे वाढेल ना, त्यावेळेला मी सांगतो तुम्हाला लोणावळ्यापेक्षा जास्त गर्दी. म्हणजे जेवढे लोक लोणावळ्याला नाही थांबत ना, तेवढे लोक ह्या ब्रिजवर येऊन थांबणार आहेत. आणि मी तुम्हाला ते दृश्य तुम्हाला मी दाखवेल की जेवढे लोक लोणावळ्याला नाही थांबत ना, त्याच्यापेक्षा जास्त लोक तुम्हाला इथं थांबताना दिसतील फोटो वगैरे काढण्यासाठी. कारण हा मी तुम्हाला सांगून देतो की हा जो पूर्ण एरिया आहे ना, हा एवढा भारी वाटणार आहे पावसात. कारण इथे आहे ना संपूर्ण आहे ना असं जंगल आहे, म्हणजे ना सगळी गवताळ जागा आहे, गावठी जागा आहे, सगळी गावठांची जागा आहे. त्या गावठांची जागा वगैरे ना, त्याच्यामुळे इथं काय ना पूर्ण हा प्लॉट वगैरे आहे त्या बाजूला पण प्लॉट्स आहे, प्लॉट्सच आहे पूर्ण, पण जमीन गावठांचीच आहे. त्याच्यामुळं पुढं येणाऱ्या काळामध्ये ना इथं अरे ब्रिज तर हालतोय अरे, ट्रक गेल्यानंतर ह्याला म्हणजे फाटं लागली रे, ट्रक गेला तो ब्रिज हालायला. पण हे निसर्ग आहे ना भावानं, तुम्हाला आहे ना बघायला भेटेल. इथं सगळे तुम्ही फोटो काढायला याल एक दिवस.
मला माहिती आहे राठोळीच्या ब्रिजवर तुम्ही फोटो काढायला येणार, एक नंबर सीन तुम्हाला भेटेल. मी पावसात येईल ना, जेव्हा पाऊस पडेल ना पहिला दुसरा, मी येऊन या सीनवर येऊन मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो, तर व्हिडिओला आहे ना लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलला, आणि व्हिडिओला लाईक करून घ्या, मित्रांमध्ये शेअर करून टाका. कोणाला फिरण्याची आवड असेल ना तो पण इकडे येऊन बघू शकतो हे रस्ते वगैरे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.